नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोक असे असतात ज्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडण्याचे टाळतात, कारण त्यांना वादाची भीती वाटते, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकून ठेवायची असते. असे लोक सहसा शांत, समजूतदार आणि अंतर्मुख असतात. तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात? असं कधी झालंय का की काहीही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभे असतात? जर हो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला 10 अशी गुप्त रहस्य सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतंही भांडण न करता, कोणताही संघर्ष न अडखळता प्रत्येक परिस्थितीतून जिंकू शकाल. ही तीच रहस्य आहेत जी जगातील सर्वात मोठे लीडर्स, बिझनेस हायस्क्यूट्स आणि यशस्वी लोक यांच्या आयुष्यात वापरतात. आणि खरं सांगतो, जर तुम्ही हे समजून घेतलं तर लोक तुमच्या विरोधात योजना आखतील, पण प्रत्येक वेळी हरतील. प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल, प्रत्येक पाऊल तुम्हाला आणखीन शक्तिशाली बनवेल. आणि सर्वात खास म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे जो तुम्ही विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणून व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण जर तुम्ही शेवटचा मुद्दा सोडला तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हरलात. आणि हो, व्हिडिओला लाईक करून नक्की हाईप करा, जेणेकरून असे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील. चला सुरुवात करूया. नंबर 1, तुमची शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. लक्षात ठेवा, जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे. जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो, पण सत्य हे आहे की खरी जिंकणार त्याच माणसाची होते तो आतून शांत, विचार करणारा आणि धीरदार आहे. विचार करा, जर कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात, तर खरा विजय कोणाचा झाला? तुमचाच, कारण तो चिडला, त्याने त्याची ऊर्जा वाया घातली, आणि ज्याने शांतता ठेवली त्याने त्याची ताकद वाचवली. शांत असणं म्हणजे घाबरट असणं नाही, शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणं. जग फक्त त्याचाच आदर करतो जे शांत असतात पण मजबूत असतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा ओरडू नका, फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का? नंबर 2, तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार बनवा. लोक शक्तिशाली होण्याआधी जिममध्ये जातात, मस बनवतात, पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली आहे. लक्षात ठेवा, ज्यांचं डोकं धारदार आहे त्याला कोणी हरू शकत नाही. विचार करा, एखादा तुमच्याशी वाद घालायला आला आहे आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजुतीने उत्तर दिलं, तर कोण जिंकणार? तोच, ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे. कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांतता डोक्याला आणखीन धारदार बनवते. इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे युद्ध तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकते. जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही. स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं, रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकांना तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा. हुशार लोकांशी बोला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका, आधी विचार करा आणि मग उत्तर द्या. कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या सर्वांसाठी उपयोगी पडेल. म्हणून स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार बनवलं आहे का की लोक माझ्या विरोधात कोणतीही चाल करू शकणार नाहीत? नंबर 3, धैर्य सर्वात मोठं शस्त्र. लक्षात ठेवा, धैर्य ती शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने बनवते. तुम्ही कधी पाहिलंय का की सर्वात शक्तिशाली लोक प्रत्येक प्रतिक्रिया ही देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे. विचार करा, कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात, तर कोण अस्वस्थ होईल? तो ज्याने तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता. हीच धैर्याची ताकद आहे, भांडण न करता समोरच्याला हरवणं. इतिहासात साक्षी आहे, ज्याने धैर्य ठेवलं त्याने सर्वात मोठ्या अडचणींनाही हरवलं. समुद्र हे सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो. धैर्य कसं वाढवायचं? प्रतिक्रिया अगदी 5 सेकंद थांबा. कोणत्याही परिस्थितीला दुरून बघू नका. स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण इतकंच मोठं वाटेल का? धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थोकून टाकतो आणि शेवटी
जिंकत्याचीच व्यक्तीची होते, जो थांबत नाही, फक्त धैर्याने पुढे जातो. नंबर 4, शब्दांनी हल्ला करा, हातांनी नाही. तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे. लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही तर डोकं आणि शब्दांनी जिंकली जाते. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही शांतता फक्त एका वाक्यात म्हणाल, तुला राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही, तेव्हा विचार करा कोणाचं पारडं जड होईल. तुमचा राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि तुम्ही त्याला रागात चुकीचं बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही जिंकली. शब्दांना शस्त्र कसं बनवायचं? शांत राहा, ऐका आणि मग विचार करून बोला. कमी बोला पण परिणामक बोला. आत्मविश्वासाने बोला, गडबड न करता. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाही, फक्त एका वाक्यात उत्तरं देतात आणि समोरचा गप्प होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल, हात उचलू नका, डोकं चालवा आणि शब्दांनी हल्ला करा. नंबर 5, शांत डोकं सर्वात मोठं कवच. ज्याच्या रागावर नियंत्रण मिळवले त्याने पूर्ण जग जिंकले. विचार करा, जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा प्लॅन तिथेच फेल झाला. रागात घेतलेला निर्णय चुकतो आणि शांत डोकं नेहमी विजयाचा मार्ग शोधतं. स्वतःला शांत कसं ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 3 सेकंद थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण अनेक लोक स्वतःच्या अस्वस्थ असतात आणि म्हणूनच इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकाल तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, तोच खरा विजय आहे जो सर्वात जास्त नियंत्रणात राहतो. नंबर 6, तुमची सर्व ऊर्जा योग्य ठिकाणी लावा, फालतूच्या भांडणात नाही. विचार करा, जर वाघ प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्यावर थांबला तर तो जंगलाचा राजा बनू शकेल का? नाही. 1000 असे लोक भेटतील जे तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या यशाचा द्वेष करतील. काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. प्रश्न पण आहे, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढण्याची गरज आहे का? नाही. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण महत्वाचं नसतं. खरी ताकद आहे तुमची ऊर्जा जिथे लावणं, जिथे तिचा सर्वात मोठा फायदा होईल. विचार करा, ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे का? तर नाही, तर ती सोडून पुढे जा. लक्षात ठेवा, यशापेक्षा मोठं दुसरं कोणतंही नाही. आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील. बुद्धिमान तोच आहे जो त्याची ताकद आणि वेळ फक्त तिथेच लावतो जिथे खरा विजय मिळतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा स्वतःला विचारा, ही लढाई खरंच महत्वाची आहे का? तर उत्तर नाही असेल तर फक्त हसा आणि पुढे जा. नंबर 7, तुमची शांतता सर्वात मोठे शस्त्र बनवा. लक्षात ठेवा, खोल पाणी आवाज करत नाही आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही, तर शांतता आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला उत्तर देत नाही, प्रत्येक वादात पडत नाही, तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि तिथूनच खेळ बदलतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नाही. कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं. विचार करा, लोक तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतील आणि तुम्ही फक्त हलकं हसलात तर ते हसू त्यांच्यासाठी सर्वात जड उत्तर बनेल. कमी बोला, पण जेव्हा बोलाल तेव्हा परिणामक बोला. लक्षात ठेवा, वाघ तेव्हापर्यंत शांत राहतो जोपर्यंत हल्ला करण्याची योग्य वेळ येत नाही. तुम्ही पण तेच बना. तुमच्या शांततेमुळे सगळ्यांना गोंधळात पाडा आणि योग्य वेळी तुमचं म्हणणं मांडा, जेणेकरून पूर्ण जगाला ऐकण्यास भाग पडावं. नंबर 8, समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवा. म्हटलं जातं, जो इतरांसाठी जाळं पसरतो तो अनेकदा स्वतःच त्यात अडकतो. आयुष्य पण काही असंच आहे. लोक तुमच्या विरोधात चालतील, कट करतील, तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, पण खरा खेळाडू तो आहे जो समोरच्याला त्याच्याच
चालीत अडकवतो कसं सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ नका, फक्त बघा, समजून घ्या आणि योग्य वेळेची वाट बघा. समोरचा हीच अपेक्षा करीत असेल की तुम्ही रागाने भडकून जाल, पण जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा त्याची पूर्ण योजना धुळीला मिळेल. मार्शल आर्टमध्ये विरोधाच्या हल्ल्याचा वापर त्याच विरोधात केला जातो. आयुष्यात तर तेच करा. जर कोणी तुम्हाला बदनाम करू इच्छित असेल तर काहीतरी करा की त्याची सत्यता आपोआप सगळ्यांसमोर येईल. लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदला म्हणजे यश. इतक्या उंचीवर पोहोचले की तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते ते तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. म्हणून पुढच्या वेळी कोणी चालली तर रागवू नका, फक्त असा आणि त्याला त्याच्या चालीत अडकू द्या. नंबर 9, समोरच्याला कधीही कळू देऊ नका की तुम्ही काय करणार आहात. लक्षात ठेवा, सर्वात धोकादायक चाल ही असते जी दिसत नाही. युद्धाच्या सर्वात शक्तिशाली योद्धा तोच आहे ज्याच्या पुढच्या चालीचा अंदाज कोणालाच लागत नाही. आयुष्य पण एक युद्ध आहे, पण जिंकायचं असेल तर तुमचे इरादे तोपर्यंत लपून ठेवा जोपर्यंत ते प्रत्यक्षात बदलत नाहीत. कमी बोला, जास्त करा. योजना फक्त स्वतःजवळ ठेवा. आश्चर्याला धक्का द्या, गोंधळून जाऊ नका. विचार करा, 2 लोक बुद्धिमान खेळ खेळत आहेत तर एक चाल आधीच सांगून जातो आणि दुसरा शांतपणे खेळत राहतो. तर कोण जिंकणार? तो जो ज्याच्या चाली लपून ठेवलेल्या आहेत. आयुष्य पण हेच सत्य आहे. लोकांचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून द्या, पण खरा खेळ पडद्यामागे खेळता राहा. कारण तर समोरच्याला तुमची रणनीती कळली तर तो त्यावर उपाय काढेल, पण जर त्याला अंदाज नसेल की तुम्ही काय करणार आहात तर तो स्वतःचा गोंधळ जाईल. सर्वात मोठा धक्का तोच असतो जो अचानक येतो, जेव्हा लोक विचारही करत नसतात आणि तुम्ही शांतपणे विजयी कहाणी लिहिलेली असते. जेव्हा तुमच्या यशाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. लक्षात ठेवा, वाघ शिकारीच्या आधी आवाज करत नाही. तो फक्त बघतो, नजर रोखून ठेवतो आणि योग्य वेळी अचानक हल्ला करतो. तुम्हाला पण हेच करायचं आहे. कमी दिखावा, जास्त कृती. नंबर 10, स्वतःला इतकं मजबूत बनवा की शत्रू तुमचा सामना करण्याआधीच घाबरून जाईल. ताकदीचा अर्थ फक्त मत्स्य नाही, खरी ताकद तुमचं डोकं, तुमचे इरादे आणि तुमचा आत्मविश्वास आहे. खरा योद्धा तो नाही जो प्रत्येक लढाई लढतो. खरा योद्धा तो आहे ज्याची उपस्थिती शत्रूला मागे हटायला भाग पाडते. जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जे परिस्थिती पुढे हार मानतात आणि दुसरे जे परिस्थिती आपल्या हिशोबाने बनवतात. जर जिंकायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोरच्या तुमच्या समोर उभं राहण्याआधी विचार करेल, मी खरंच याचा सामना करू शकेल का? तुमच्या कमतरतांना ताकद बनवा. तुमच्या डोक्याने खेळा, फक्त ताकदीने नाही. आणि असा आत्मविश्वास आणा की समोरचा तुमच्या डोक्यात बघून हार मानेल. तयारी इतकी जबरदस्त असली पाहिजे की कोणी तुम्हाला हरवू शकणार नाही. जसा वाघ शिकारीवर निघताना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असतो, कधी धावायचं, कधी थांबायचं आणि कधी हल्ला करायचा. तुम्हाला पण अशी समजूतदारी आणि तयारी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, स्वतःला इतकं शक्तिशाली बनवा की तुम्हाला लढायची गरज पडणार नाही. लोक तुमची ताकद ओळखून लढण्याशिवायच हार मानतील. आणि आता तर खरंच तुम्हाला लढण्याशिवाय जिंकायचं असेल तर हे 10 मुद्दे तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. जो व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, तुमचा एक हसू आणि योग्य विचारसरणी तुम्हाला या जगाचा खरा बादशाह बनवू शकते. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.